तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं तुमच्या आवडत्या पोलीस भरती गुरुकुल एके या युट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता पोलीस भरती तयार झालेली आहे आणि आपण मराठी व्याकरणाच्या PYQ प्रश्नांची सिरीज पाहत आहोत. तर मित्रांनो, जोपर्यंत पोलीस भरती लेखी परीक्षा होत नाही तोपर्यंत आपण तुम्हाला मराठी व्याकरणावर आधारित PYQ प्रश्नांची सिरीज देणार आहोत. तर आपण ती मित्रांनो टॉपिक वाईज पाहणार आहोत. तर आजचा आपण सर्वनामावरती आधारित PYQ प्रश्न पाहणार आहोत, ते देखील स्पष्टीकरण असेल. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर प्रश्न पहिला असा आहे, तो आपण होऊन माझ्याकडे आला या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम कशामुळे? कारण का आपण हे सर्वनामाच्या सोबतीने आलेलं आहे. तर वाक्याच्या आरंभी आपण आला असतं, तो नसतं, तर हे पुरुषाच्या सर्वनामाचं वाक्य झालं असतं. परंतु आपण हे तो या सर्वनामाच्या सोबतीने आलेला आहे, त्यामुळे हे आत्मवाचक सर्वनाम होणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आपण. आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे. तर मित्रांनो, आपण हे पुरुषवाचक सर्वनामामध्ये देखील येते आणि आत्मवाचक सर्वनामामध्ये येते. आपण ते फरक पाहून त्याचे उत्तर द्यायचं असतं. तर आत्मवाचकमध्ये ते कोणत्याही सर्वनामाच्या किंवा नामाच्या सोबतीने येते, परंतु पुरुषवाचक सर्वनामामध्ये ते वाक्याच्या आरंभी येते. तसेच ते आत्मवाचक सर्वनामामध्ये वाक्याच्या आरंभी कधीही येत नाही. उदाहरणार्थ, तो आपण होऊन माझ्याकडे आला. तो आपण होऊन माझ्याकडे आला. तर मित्रांनो, बघू शकताय, तो या सर्वनामा सोबतीने आपण हे सर्वनाम आलेलं आहे, त्यामुळे हे आत्मवाचक सर्वनामाचं वाक्य आहे. आणि आपण घरी जाऊ शकता. तर मित्रांनो, या वाक्यामध्ये आपणच्या पुढे कोणतेही सर्वनाम आलेलं नाही, तर हे पुरुषवाचक सर्वनामाचं वाक्य आहे, द्वितीय पुरुषवाचक सर्वनामाचं. एवढाच फरक आहे आत्मवाचक सर्वनाम आणि पुरुषवाचक सर्वनाम तर वाक्यामध्ये आपण आलं तर. हे मित्रांनो, तुम्ही काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, नामांचा वारंवार उच्चार होऊ नये म्हणून त्यांना त्याबद्दल जो शब्द योजला जातो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, सर्वनाम. तर नामांचा वारंवार उच्चार होऊ नये त्याऐवजी जो शब्द योजला जातो त्याला काय म्हणतात? तर त्याला सर्वनाम असे म्हणतात. पुढचा प्रश्न मित्रांनो, जो येईल तो पाहिल या वाक्यातील जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? जो तो हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संबंधी सर्वनाम. तर वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. तर तो हे दर्शक सर्वनाम आहे आणि जो हे संबंधी सर्वनाम आहे त्यांनी तो या सर्वनामाशी संबंध दर्शवलेला आहे, त्यामुळे हे संबंधी सर्वनामाचं वाक्य असणार आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, हे योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मी सिंहगड पाहिला या वाक्यातील मी काय आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सर्वनाम. मी सिंहगड पाहिला या वाक्यातील मी हे सर्वनाम आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, खालीलपैकी कोणते सर्वनाम हे संबंधी सर्वनाम आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जो जी जे ही संबंधी सर्वनामे आहेत. तर तो ती ते हे दर्शक सर्वनामे आहेत. हा ही हे देखील दर्शक सर्वनामे आहेत. आपण स्वतः ही आत्मवाचक सर्वनामे आहेत. तर संबंधी सर्वनामे कोणते आहेत? तर जो जी जे हे संबंधी सर्वनामे आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा.
आपण गरिबांना मदत करावी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपण. या वाक्यामध्ये आपण हे सर्वनाम आलेलं आहे. आपण गरिबांना मदत करावी. पुढचा प्रश्न मित्रांनो, गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहित नसते. या वाक्यातील काय या सर्वनामाचा प्रकार सांगा. तर मित्रांनो, या वाक्यात जर शेवटी प्रश्नचिन्ह आलं असतं, कारण या वाक्यामध्ये कोण काय जर आलं आणि प्रश्नचिन्ह जर आलं तर ते प्रश्नार्थ सर्वनामाचं वाक्य असतं. तर या वाक्यामध्ये काय हे सर्वनाम आलेलं आहे, परंतु वाक्यात शेवटी काय नाही, प्रश्नचिन्ह नाही. त्यामुळे हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामाचं वाक्य आहे. कशाचं आहे? सामान्य सर्वनाम किंवा यालाच अनिश्चित सर्वनाम असे देखील म्हणतात. गणेश म्हणजे सर्वज्ञ, त्याला काय माहित नसते. वाक्यामध्ये काय आलेलं आहे आणि वाक्यात शेवटी क्वेश्चन मार्क नाही, त्यामुळे ते अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामाचं वाक्य होईल. वाक्यामध्ये कोण काही येऊन क्वेश्चन मार्क आला किंवा प्रश्नचिन्ह आलं तर ते प्रश्नार्थ सर्वनामाचं वाक्य होईल. पुढचा प्रश्न मित्रांनो, ज्याच्या हाती ससा तो पारधी, यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संबंधी व दर्शक सर्वनाम. ज्या सर्वनामाने एखादी वस्तू किंवा प्राणी दाखवला जातो त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. तर तो या सर्वनामाने तो पारधी असे दाखवलेला आहे. ज्याच्या हाती ससा तो पारधी असं दाखवलेला आहे. तर वाक्याच्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवणाऱ्या सर्वनामाला संबंधी सर्वनाम असे म्हणतात. तर ज्याच्या या सर्वनामाने तो या सर्वनामाशी संबंध दाखवलेला आहे त्यामुळे ते संबंधी सर्वनाम आहे आणि तो हे दर्शक सर्वनाम आहे. त्यामुळे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, संबंधी व दर्शक सर्वनामे. पुढचा प्रश्न मित्रांनो, पर्याय उत्तरातील सर्वनाम असलेले योग्य पर्याय उत्तर कोणते. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जनतेला जागृत करणे आमचे कर्तव्य आहे. तर या वाक्यामध्ये आमचे हे सर्वनाम आलेलं आहे. खालील वाक्यामध्ये कोणतेही सर्वनाम आलेलं नाही. राजू आता घरी जा, यामध्ये सर्वनाम नाही. तू राजांना क्षमा देवा राजांना क्षमा कर, या वाक्यामध्ये देखील सर्वनाम नाही. उद्या सुधाकर शाळेत येणार नाही, या वाक्यामध्ये देखील सर्वनाम नाही. जनतेला जागृत करणे हे आमचे कर्तव्य आहे. एखादा मोठा माणूस पडणारे आमदार खासदार असे स्वतःला म्हणतो की हे आमचे कर्तव्य आहे. तर हे आमचे हे वाक्यामध्ये सर्वनाम आलेलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, लोकांनी आपणहून श्रमदान केले, या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, आत्मवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, आपण माझ्याकडे कधी येणार, या वाक्यातील आपण या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. आपण माझ्याकडे कधी येणार, आपण म्हणजे तू, तू माझ्याकडे कधी येणार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक सी, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, जो अभ्यास करेल तो परीक्षेत पास होईल, या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी, संबंधी सर्वनाम. पुढचा प्रश्न मित्रांनो, कोणत्या शब्दात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरलेलं आहे.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आपण आता यावे. आपण आता यावे. तर हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण आता जाऊया हे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. आपण घाबरलो हे देखील प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे. तो ठरवतो हे देखील तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तर आपण आता यावे, तू आता ये, याचा अर्थ काय होतो? तू आता ये किंवा तू आता जाऊ शकतो. आपण आता यावे या अर्थी ते घेतलेलं आहे. म्हणून याचा प्रश्नाचं उत्तर योग्य असणार आहे पर्याय क्रमांक बी. तुला काय हवे ते सांग. या वाक्यातील काय या शब्दाची जात कोणती? तर मित्रांनो वाक्यामध्ये काय आलेलं आहे? वाक्या शेवटी पूर्णविराम आहे. यावरून आपल्याला समजतं की हे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामाचं वाक्य आहे. तर वाक्यामध्ये कोण काय येऊन आणि वाक्या शेवटी पूर्णविराम न येता तर क्वेश्चन मार्क किंवा प्रश्नचिन्ह आलं तर ते प्रश्नार्थक सर्वनामाचं वाक्य होणार आहे. परंतु वाक्यामध्ये या ठिकाणी काय आलेलं आहे आणि वाक्या शेवटी हे पूर्णविराम आलेला आहे, त्यामुळे सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनामाचं वाक्य होणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सर्वनामाचे मुख्य प्रकार किती? तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 6. तर सर्वनामाचे मुख्य प्रकार हे 6 आहेत. कोणते कोणते आहेत? प्रथम पुरुष सर्वनाम, संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. तर मित्रांनो पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार पडतात: प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. तर मित्रांनो सर्वनामाचे मुख्य प्रकार हे 6 आहेत. तर मित्रांनो हा होता आपला सर्वनामावरती आधारित PYQ प्रश्नांचा सराव. तर मित्रांनो तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच पोलीस भरतीविषयी नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आणणार आहोत. भेटू पुन्हा नवीन असेच एका व्हिडिओसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.